तसे आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात, रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात आणि फडणवीस साहेबांच्याकडनं उदय सामंत साहेबांना फोन करून बैठक लावली जाते। ही जी बैठक आहे, जसं या सरकारमध्ये सर्व नेते नुसतं खुर्च्या गरम करतायत, सामान्य लोकांच्या बद्दल कुठलाही निर्णय घेत नाहीत, तशी ही बैठक आहे। खुर्च्या फक्त गरम केल्या जातील, कुठलाही निर्णय तिथे घेतला जाणार नाही। खरं तर आम्ही सर्व करून बसलेलो आहे, फक्त सही बाकी आहे, पण ते यांना जमत नाही। आणि मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी मला निवडून दिले आणि तरी सुद्धा मला जर तिथं बैठकीला बोलवलं जात नसेल तर मग यांना फक्त राजकारण पडलेलं आहे। आणि या बैठक झाल्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगेल, याच्या मागे राजकीय षडयंत्र काय आहे। पण फक्त बैठक होऊ द्या, बैठक जशी संपेल तसं या बाबतीतलं पक्षाच्या त्यांच्या पक्षातला अंतर्गत षडयंत्र हे मी आपल्या सर्वांना सांगेल। राजकीय षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बीजेपी सोडून दुसरं कोणी करतंय का? त्यामुळे भाजपच याच्या मागे। पण काय विषय, काय मुद्दा, एकदा बैठक होऊ द्या, मग मी आपल्या सर्वांना सांगतो। त्यांची सूचना स्वागत आहे। त्यांना जे जमलं नाही ते मी आज करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे। शेवटी अपयश आल्याच्या नंतर दुसऱ्याला प्रोत्साहन देणं किंवा दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे अतिशय स्वागतार्ह बाब आहे। बोर्ड लावू, श्रेय घेऊ, फटाके उडवू आणि MIDC झालेलं जाहीर देखील करू, फक्त त्याला थोडा कालावधी जाईल। चांगली सूचना दिली, आम्ही ती स्वीकारलेली आहे। 250 एकर मध्ये जर व्हायची असती, आपण 100-200 सांगितलं, 250 एकर मध्ये जर MIDC व्हायची असती तर त्याला आजच मान्यता मिळाली असती। पण 250 हेक्टर पेक्षा जास्त जागा यासाठी भूसंपादित केली जाणार आहे। त्याच्यामुळे जॉईंट CO भंडारी आणि डेप्टी CO यांची जॉईंट मीटिंग होऊन ही आता प्रस्ताव सादर होणार आहे। त्यामुळे त्यांनी जे सांगितले त्याच्यापेक्षा निश्चित जास्त जागा भूसंपादन केली जाईल, त्यामुळे निश्चिंत राहायला हरकत नाही। चांगल्या कामांसाठी दबाव आणायला काहीच हरकत नाही। शेवटी युवकांचा प्रश्न होता, अनेक दिवस प्रलंबित राहिला आणि मी सरकारचा आमदार आहे, सरकारच्या पक्षातला आमदार आहे, त्यामुळे सरकारचं काम आहे लोकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं। आणि माझ्या भागात जर उद्योग येत असेल, माझ्या भागात जर MIDC येणार असेल तर दबाव आणायला काही हरकत नाही। चांगल्या कामासाठी दबाव आणणं तर त्याच्यात गैर कुठलं काही होत नाही।